मराठी 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 एकजुटीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय। मराठी माणसांच्या ताकदीमुळे सरकारनं निर्णय रद्द केला, काय म्हणताय? तमाम महाराष्ट्रातील मराठी प्रेमी जनता ज्या महायुती सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय लादला होता, परंतु पूर्ण महाराष्ट्रातील मराठी प्रेमी जनता काल त्यांचा रोष बघितला आणि त्या GRची त्यांनी ठिकठिकाणी महाराष्ट्रावर होळी केली। सरकार झोपेचं सोंग घेतलं होतं, त्यांना जागं करायचं काम मराठी प्रेमींनी सगळ्या केलेलं आहे। सरकारने हा निर्णय रद्द केला। आज तो निर्णय रद्द केल्यामुळं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौक व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी फटाके फोडून व मिठाई वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला। हे भाजप सरकारचं षडयंत्र नसेल का? नेमकं हिंदीची सक्ती लावली होती, काय नेमकं? राज्य सरकारवर निश्चित केंद्राचा दबाव असल्याशिवाय राज्य सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय घेतलेला नाही। पूर्ण महाराष्ट्रातील जनतेने राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल त्यांचा जाहीर निषेध केलेला आहे। ठिकठिकाणी मराठी भाषा कायमची नष्ट करण्याचा प्रयत्न होता काही सरकारचा? ते हे उघडच आहे ना, उघडच आहे ना। हे भाषा कर्नाटक भाषा बोलतात, आंध्रात आंध्रा, गुजरातीमध्ये गुजराती भाषा आहे, महाराष्ट्रामध्ये मराठी का नको? बरोबर, महाराष्ट्रामध्ये मराठी का नको? काय गरज काय आहे हिंदी भाषा? पहिलीपासून लागू करायचा प्रयत्न केला होता, कशासाठी? म्हणजे तेच काय कारण काय आहे? ह्याच्यामध्ये फक्त राजकारण खेळायचं, बाकी काही नाही। आज काय वाटतंय मराठी माणसांच्या पुढे महाराष्ट्र सरकार भाजपाचं सरकार झुकलेलं आहे, काय म्हणणं आहे तुमचं? झुकलेलंच आहे। हे सेना आणि हे दोघ जण एकत्र होत आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी 5 तारखेला त्यांचा मोर्चा काढणार होते, त्याच्या आधीच ते झुकले होते। त्यांना भीती वाटली, महानगरपालिका जवळ आहे त्यामुळे भीतीनं त्याने हा निर्णय घेतला। पण आणखीन का अर्थात नाही जे हे पण माहित नाहीये, समिती नेमलेली आहे, तर समिती काय करतात ते त्याच्यावर बघू। काय कारण बरं भाजप असं का करायला खेळी? प्रत्येक वेळेस नवीन मुद्दा काढताय, त्यांना काहीतरी एक मुद्दा काढून खेळत बसायचे आणि त्यांचं जे काय आहे ते त्यांचं विकासाचे मुद्दे बाजूला। शेतकरी तशीच मदत आहे, त्यांना शेतकऱ्यांना भाव नाही, सगळे आत्महत्या वाढत आहे, बायकांवर अत्याचार होत आहे, हे सगळे प्रश्न मोठे वेगळे आहेत। जानेवारी ते मार्च पर्यंत 1000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, काहीच नाही, तिकडे लक्ष नाही यांचं। पण मराठी भाषा रद्द करण्याचा प्रयत्न त्यांचा आहे, काय म्हणते तुमचं? तेच हे फक्त खेळण्यासाठी आहे हा विषय, बाकी काही नाहीये। पण आज काय वाटते महाराष्ट्र सरकारच्या पुढे सरकार झुकले, तुम्हाला काय वाटतं? नाही, खरंच सत्यच आहे ना, झुकलेच भीती फक्त मराठा माणसाचे। बघा साहेब, काय मत आहे तुमचं? शिवसेनेचे कार्यकर्ते आहे तुम्ही, काय वाटतंय तुम्हाला? आज यश आले, उद्धव बाळासाहेब ठाकरे असो किंवा राजसाहेब ठाकरे असो किंवा महाराष्ट्रातला मराठी माणूस असो, याच्या पुढे सरकार झुकलेलं, काय मत आहे? आज जो महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलाय की हिंदीची सक्ती होणार होती विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणामध्ये, तो आज त्यांनी GR रद्द करायचं त्यांनी ठरवलेला आहे। तर ह्याचं जे सगळं श्रेय महाराष्ट्रातील मराठी माणसांच्या एकजुटीचं हे सगळं श्रेय आहे। याच्यामध्ये आमचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, मनसेचे पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे, या दोघांच्या एकजुटीचं हे यश आहे। याच्यातून असं निष्पन्न होतंय की सरकारला जर झुकवायचं असेल आणि वाकवायचं असेल तर 2 ठाकरे जे आहेत ना महाराष्ट्रात एकत्र आले ना की कुठलीही समस्या आपण सोडवू शकतो, याचं हे प्रतीक आहे। मग राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे म्हणतात ही माझी ताकद नसून मराठी माणसांची ताकद आहे आणि याच्या पुढे मी सरकारला झुकवल्याशिवाय सोडणार नाही, हे या बाबतीत काय म्हणणं आहे? मग तुम्हाला सांगितलं ना की हा विजय जो आहे मराठी माणसाच्या एकजुटीचा हा विजय आहे आणि ती एकजूट निर्माण करायचं जी एक ताकद असते, त्यांच्या मागे जे पाठबळ आहे ते पाठबळ उद्धव साहेब ठाकरे यांचं आणि राजसाहेब ठाकरे यांचं असल्या कारणानं ही महाराष्ट्रातली एकजूट दिसून आली आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्र शासनाला महाराष्ट्राच्या जनतेपुढे झुकावं लागलं। ही कपटी आणि षडयंत्र आखणारे निर्णय जे भाजप सरकार घ्यायले याची शिक्षा म्हणून यावेळेस तर मराठी माणूस या सरकारला पायउतार करेल का, काय नेमकं वाटतं? बघा, भारतीय जनता पार्टीची मानसिकता इतकी नीच आहे, खालच्या दर्जाची आहे। वेळोवेळी त्यांना जसं पाहिजे अक्षरशः त्यांच्या बैठका होतात आणि बैठका झाल्यानंतर ठरतं की कुठल्या नेत्यांनी कुठं जाऊन काय वक्तव्य करायची आणि ते कशी आपण म्हणजे पसरवायची।
हे सगळं त्यांचं प्री प्लॅन आहे. आता साधं उदाहरण देतो तुम्हाला. ज्या वेळेस विधानसभा निवडणूक होणार होती त्यांनी मराठी माणसामध्ये मराठा आणि ओबीसी हा वाद निर्माण केला. तुम्ही जर बघितलं असेल ना की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचार यंत्रणा ज्यावेळेस त्यांनी जी प्रचाराचं प्रमोशन केलं ते प्रमोशन करताना त्यांनी लाडक्या बहिणीवर प्रमोशन केलं. परत दुसरे उपमुख्यमंत्री होते अजितदादा पवार. अजितदादा पवारांनी सुद्धा लाडक्या बहिणीवरच त्यांचा विधानसभेतला मुद्दा मांडला. पण याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला लक्षात आलं नाही. सगळ्या ह्या जनतेमध्ये असा संभ्रम निर्माण केला की आमचे ओबीसी बांधव ना लढतात, मी नेता, मी ओबीसीचा नेता. महाराष्ट्रात ना ह्या आंदोलनामधून एकच ओबीसी नेतृत्व बीजेपीनं बाहेर काढलं आणि ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. त्यांचं विधानसभेचं जे प्रमोशन आहे का तुम्ही बघा, त्यांनी कुणाला सुद्धा कळू दिलं नाही की आपल्याला काय प्रमोशन करायचंय. तर त्यांनी प्रमोशन असं केलं, ओबीसीचा भाऊ देवा भाऊ. आणि ही जी सत्ता त्यांनी आज हस्तगत केली ती फक्त ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये वाद निर्माण केला आणि ती सत्ता हस्तगत केली. त्याच्या पुढे त्यांनी आता काय केले, त्यांना षडयंत्र असं रचायचंय. आता त्यांना मुंबई काबीज करायची आहे. मुंबई कशी काबीज करणार? तर हिंदीची भाषा लावायची आणि मराठी संपुष्टात आणायची. तिथले जी मराठी लोक आहेत आणि तिथले जी हिंदी लोक आहेत यांच्यामध्ये टोकाचा वाद निर्माण करायचा. काही आवश्यकता नव्हती हा निर्णय आत्ता आणायची. पण देवेंद्र फडणवीसांनी मुंबई महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून जाणीवपूर्वक हे केलेलं आणि रचलेलं हे षडयंत्र आहे. आणि त्याच्यामध्ये मराठी माणूस एकजूट झालाय मुंबईतला. पण महाराष्ट्रातला मराठी माणूस याच्या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये मराठी माणसाला एकत्रच राहावं लागणार आहे. नाहीतर यांची नीच प्रवृत्ती, यांची जी नीच विचार आहेत ती रुजवण्यासाठी असेच षडयंत्र रचत राहणार आणि महाराष्ट्र हा नामशेष होण्याच्या मार्गावर होईल. आणि दुसरा त्यांचा अजून याच्या पुढचं षडयंत्र असं आहे, महत्वाचा मुद्दा की लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत ते त्यांना वेळेवर मिळत नाहीत. पण असले खुसपट करण्याचं काम देवेंद्र फडणवीस करत आहे. नेमकं काय मत आहे? मत देवेंद्र फडणवीसांना पूर्णपणे माहित आहे की आता आपली सत्ता आलेली आहे, आता सगळं झालेलं आहे. आता पुढचं काय, पुढं काय डोळ्यासमोर ठेवायचंय, आपल्या डोक्यात काय ते बरोबर व्यवस्थितपणे रचतात. आता लाडक्या बहिणीला पैसे मिळाले काय आणि त्यांना नाही मिळाले काय, शेतकरी सन्मान योजनेतले पैसे शेतकऱ्यांना मिळाले काय, त्यांना नाही मिळाले काय, आता काही फरक पडणार नाही. काय होतं, त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची आणि भारतीय जनतेची मानसिकता ओळखलेली आहे. काय नव्हते, थोडा वेळ दिलं झालं, तो मुद्दा झाला, चर्चा झाला, लोक विसरून जातात. बरं, आज तुमचे खासदार आमदार दिसले नाहीत या मराठी माणसामध्ये. आज मुंबईमध्ये पावसाळी अधिवेशनाची सुरुवात झालेली असल्या कारणानं आमचे जिल्हा प्रमुख आणि आमदार येथील आमदार कैलासदादा पाटील ते त्या ठिकाणी आहेत आणि ओमदादा त्यांच्या निश्चित दौऱ्यासाठी त्या ठिकाणी गेलेले आहेत. आज तुम्ही पेढे वाटलेत, कशाबद्दल पेढे वाटलेत, काय नेमकं आहे? जो महाराष्ट्रातील मराठी माणसांचा जो त्यांच्या एकजुटीचा जो विजय झाला आहे आणि जो महाराष्ट्र शासनानं जो निर्णय त्यांचा परत घेतलाय की हिंदी सक्ती आता महाराष्ट्रात राहणार नाही, त्याचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही लाडू वाटून पेढे वाटून हा आनंद उत्सव साजरा केला. नाव आणि पद? माझं नाव दिनेश दत्ता बंडगर. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हा समन्वयक आहे आणि वेळोवेळी ज्या वेळेस महाराष्ट्राच्या जनतेला, महाराष्ट्रातल्या तरुणांना, महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, महाराष्ट्राच्या मायमाऊलींना ज्या वेळेस महाराष्ट्र शासन त्यांचं बदनामी करेल, त्यांना अपमानकारक वागणूक देईल, त्यावेळेस आमच्या पक्षाचे, शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या पाठीशी, महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतात आणि त्याचं आदेश ते आम्हाला देतात आणि आम्ही त्यांच्या आदेशाचं पालन करतो. तर हे आहेत दिनेशजी बंडगर. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जे आहेत ते जिल्हा समावेशक आहेत. या कार्यकर्त्यांनी सांगितले की ज्या वेळेस समाजावर अन्याय होईल, सर्वसामान्यावर अन्याय होईल, त्याचा प्रतिकार म्हणून शिवसेना रस्त्यावर उतरत आहे, उतरणार, कायम मराठी माणसाच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहणार, अशा पद्धतीनं त्यांनी सांगितलंय. आज यांनी आनंद उत्सव साजरा केला. मराठी माणसांच्या ताकदीच्या पुढे महाराष्ट्र सरकारला झुकावं लागलं आणि हिंदीची सक्ती हा निर्णय मागे घ्यावा लागला. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडी असेल, मराठी माणूस असेल, हा
जनतेच्या पाठीशी कसा खंबीर राहील आणि महाराष्ट्र सरकारला झुकवत कसा राहील तेच पाहूया येणाऱ्या काळातच। मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक तथा खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक। या चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा। असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद। धाराशिवकर, जय हिंद, जय महाराष्ट्र।